रैमन गिरा कब कहे लाख हमारा मोल. मोठी माणसं स्वतःचा मोठेपणा त्याचा हिरा सांगत नाही, माझी किंमत ₹1,00,000 आहे महाराज. तशी मोठी माणसं स्वतःचा मोठेपणा हे स्वतःहून वर्णन करून सांगत नाही. मोठ्या माणसांचा मोठेपणा जाणणारे सुद्धा मोठेच असतात महाराज. आणि मग त्यावेळेला तुकोबाराने जरी स्वतःचा मोठेपणा नाही सांगितला, पण त्यांचा महिमा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जाऊन दाखल झाला महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांचं काय हे प्राकट्य आहे बरं. आज सारं तारखेनुसार त्यांची काय आहे खरी अर्थानं जयंती आहे. आज त्यांचं प्राकट्य आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वसामान्य समजू नका मायबाप. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्यक्षामध्ये भगवान महादेवांचा, भगवान शंभू सदाशिवांचा ते काय आहे अवतार आहे महाराज. सदाशिवांचा अवतार आहे. एवढं दिव्य कार्य करणं तितकंच सहजासहजी शक्य नाही महाराज. तितकंच सहजासहजी शक्य नाही. अरे 50 वर्ष फक्त या भूतलावरती थांबले आणि 50 वर्षामध्ये असं कार्य केलं, असं कार्य केलं. अरे चंद्र सूर्य असेपर्यंत त्या कार्याला सर्वजण काय करतील, सलामत करतील महाराज. असं कार्य खरे अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं बरं. त्यांचं कार्य असताना मोठं. कदाचित राजे जर नसते काय झालं असतं महाराज. कदाचित राजे जर नसते, मला वाटतं आज बाबांच्या मंदिराचा कळस आपल्याला दिसला नसता. कदाचित माझे राजे जर नसते, बाबांच्या प्रांगणामध्ये आसारी तुळस आपल्याला दिसली नसते. कदाचित माझे राजे जर नसते, माता मावल्यांच्या भाडी आसारा सौभाग्याचं लेणं आपल्याला दिसलं नसतं. कदाचित माझे राजे जर नसते, वारकऱ्याच्या भाडी आसारा गोपीचंद टिळा आपल्याला दिसला नसता. नसते माझे राजे तर मला वाटतं आपल्या गळ्यातील माळा सुद्धा आपल्याला दिसल्या नसत्या. आणि नसते माझे राजे तर मला वाटतं हा नाम सप्ताह नसता आणि आजची तृतीय दिनाची हरिकीर्तन सेवाही नसते महाराज. हे सगळं त्यांनी जिवंत ठेवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि अशा सर्व पुरुषांचं आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे. निश्चित स्वरूपानं हे सगळं काही सुस्थितीत चालू आहे त्याला कारण म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराज. छत्रपती कशाला म्हटलं जातं. छ शब्द काहीतरी विशेष सांगून जातो महाराज. छ म्हणजे 36 वाघांचं त्यांच्याकडे खरी अर्थानं बळ होतं महाराज. दुसरा शब्द त्या ठिकाणी त्र आहे, मुघलांना त्रस्त करणारे. प म्हणजे पतितांना पावन करणारे. तीक्ष्ण असणारे त्यांची विचार बुद्धी. असं छत्रपती शब्दाचा आपल्याला विस्तार करता येईल. आणि पुढे त्या ठिकाणी शिवाजी महाराज. शिवाजी कळतं ना. सी म्हणजे शिस्त, व म्हणजे वाणीमध्ये असणारा तेज, आणि जी म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारा प्रखर चित्त, म्हणून त्यांचं नाव खरी अर्थानं शिवाजी. अरे सरळ वाचलं तर शिवाजी आहे आणि उलट जर वाचलं तर जीवासी खरी अर्थानं शब्द तयार होतो. त्यांनी जीवासी खेळून खरी अर्थानं देव, धर्म आणि देशाची संस्कृती टिकवण्याचा काय केला, प्रयत्न केला. ते छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांचं प्राकट्य आहे बरं. ओ सह्याद्रीवर सिंह जन्मला, राज्याचा अधिपती, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामदे, दैवत छत्रपती शिवबा देवावरे आम्हाला काय कुणाची भीती. जय शिवाजी, जय भवानी. अरे जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला. तो बाबाचा बाबा, तो बाबा
मी फळाला. अरे बाबाचा बाबा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव शोभतय. अनेक कवींनी खरी अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधानं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरी अर्थानं हा एक अभ्यासाचा असणारा विषय आहे महाराज. केवळ त्या ठिकाणी छत्रपती ऐकू नका, केवळ ऐकू नका. केवळ त्या ठिकाणी आपण त्यांना डोक्यावरती घेतो महाराज. निश्चित त्यांना डोक्यावर घेणे आपलं कर्तव्य आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. पण केवळ डोक्यावर घेऊन राहू नका, त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये शिरवा. म्हणजे खरी अर्थानं ती त्यांना खरी अर्थानं आपलं काय केलं आधी वाटत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची गोमातेविषयी आश्चर्य असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची परस्त्रीकडे पाहण्याची असणारी दृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी दूरदृष्टी, या सगळ्यांचा आपण काय करावा, विचार करावा. केवळ असणारी शिवजयंती 19 फेब्रुवारी पुरती मर्यादित न ठेवता रोज असणारा आपण शिवबाच्या विचारानं चाला महाराज. निश्चित स्वरूपानं आपल्या असणाऱ्या या धर्मावरती कुणीही काय करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचे संकट आणू शकत नाही महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अनेक मावळे होते महाराज. होते ना मावळे, प्राणाला प्राण देणारे मावळे त्या ठिकाणी होते महाराज. त्या शोभा काशीरांचं उदाहरण आपण केव्हा तरी ऐकलं असेल. गडाला वेढा पडला आणि आता काय करावं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शोभा काशीत, आणि तो शोभा काशीत राजांना चाललं, राजा तुमच्यासारखाच चालतोय, तुमच्यासारखाच बोलतोय, तुमच्यासारखीच कृती करतोय. आणि अशा शोभा काशीदाला बोलावण्यात आलं. आणि तो शोभा काशी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उपस्थित झाला, मुद्रा केला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं गडाला वेढा पडलेला आहे, सिद्धिदेवावर आलेला आहे, आणि आता असाला त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फादर खान सुद्धा आलेला आहे. काय करावं लागेल आता आपल्याला, काहीतरी गनिमी कावा करेल. राजाचा असाला त्या ठिकाणी लढायचं तंत्र होतं, गनिमी कावा होता महाराज. काय करावं लागेल म्हणे, आता त्यांना आपण निरोप धाडूया. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या बरोबर तह करण्यासाठी येणार आहे, आणि मी जाणारच नाही, माझ्या ऐवजी तुला जावं लागेल. शिवबा आनंदानं नाचू लागला महाराज. कोण? शिवबा काशी नाचू लागला. नाभिक समाजामध्ये ज्याचा जन्म झाला होता, आनंदानं नाचू लागला, आनंदानं नाचू लागला. छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्याच्याकडे पाहत होते. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला जवळ घेतलं. म्हणे, अरे शोभा, करातीत तिथे गेल्यानंतर हे जर असत्य जर उघड जर झालं तर तेथे तुझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. असू द्या राजे, एक दिवस का होईना मला खरा छत्रपती शिवाजी महाराज होता येते. याच्यापेक्षा माझं दुसरा असणारा भाग्य काय, याच्यापेक्षा माझं दुसरं भाग्य नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर असणारा त्याचा काय केला, पेराव केला. बरोबर त्याच्या असणारे शृंगारचे छत्रपती शिवाजी महाराज करतायत तसे करतायत. त्याच्या मस्तकावरती मुकुट ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मुद्रा केला होता. इकडे बाजी प्रभुदेव पांडे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जाणार होते महाराज. आणि असा शोभा काशीदाता पालखीमध्ये बसला. इतिहासकारांनी वर्णन केलं, प्रत्येकाला वेगळे वेगळे भाव सांगितले महाराज. आणि ज्या वेळेला आता निघाले आणि इकडे वाट पाहत होता महाराज. त्या ठिकाणी कोण वाट पाहत होता? फादल खान वाट पाहत होता, सिद्धिदेवावर वाट पाहत होता. आणि प्रसंग असा घडला, ज्या वेळेला हा शोभा काशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आला. आणि प्रसंग असा आहे मायबाप, ज्या वेळेला त्या पालखीतून खाली उतरायचं, छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून खाली उतरत असताना आपला उजवा पाय जमिनीवर टेकत होते. आणि शोभा काशीचा कोण जरा घोटाळा झाला, डावा पाय जमिनीवरती टेकवला. आणि आपलेच फितूर होते बरं, असाचा फितूर, आदय फितूर आहेत महाराज त्या ठिकाणी, ही शोकांतिका आहे बरं. आणि ते आपलेच असारे फितूर होते. त्यांनी त्या फादर खानच्या कानामध्ये सांगितलं, ज्या आरती डावा पाय जमिनीवरती ठेवता ना, याचा अर्थ हा खरा छत्रपती शिवाजी नसावा. नसावा कसा नसावा आम्हाला माहिती आहे.
पालखीतून उतरत असताना छत्रपती शिवाजी महाराज उजवा पाय जमिनीवरती टेकत होते. हा खरा नसावा. आणि असा त्यावेळेला आता स्वागतासाठी सिद्धी जव्हार दाखल आहे महाराज. आणि इतक्यामध्ये फाजल खान धावत आला आणि फाजल खान सत्य वृत्तांत असा त्यांच्या कानामध्ये सांगितला. फार राग आला. दगाबाजी मेरे साथ दगाबाजी शिवबा जिसने मेरे साथ दगाबाजी की है. डोळे कुर्दाना लालबुंद झाले, ओढ कुर्दाना त्या ठिकाणी फडफडू लागले महाराज. आणि अशा सिद्धी जव्हारनं कुठल्या प्रकारचा विचार न करता हातामध्ये धारदार आसारी तलवार बाहेर काढली आणि ती आसारी तलवार सपकन त्या शिवबाच्या पोटामध्ये खोली महाराज. आणि असा शिवबा शेवटची घटिका मोजत होता. चौताळलेला आसारा सिद्धी जव्हार विचारत होता, तुला माहिती नव्हतं इथं आल्यानंतर तुझा मृत्यू निश्चित आहे, तरी सुद्धा तू का आला. आणि त्या अंतिम समयाला त्या शिवबा काचीराचे शब्द आहे, माझ्यासारखे लाख गेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून मी इथं. असे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते महाराज. बाजीप्रभू देशपांडे सर्वांना माहिती आहे ना. जे बाजीप्रभू देशपांडे ते राजांना सांगत होते, राजे आता तुम्ही गडावरती जा, मी या खिंडीमध्ये थांबतो. गडावरती गेल्यानंतर एक काम करा, गवताच्या गंजा पेटवा, तोफांचा आवाज करा, जेणेकरून मला कळेल माझा राजा गडावरती सुखरूप रीतीनं पोहोचला असं मला कळेल. आणि एकटे बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवत होते महाराज. अनेक गणवी होते, 200-300 मावळे घेऊन लढणारे बाजीप्रभू देशपांडे. आणि असं करत असताना प्रसंग असा घडला, जो गणिमीचा सरदार होता ज्याचं नाव याकूब खान होतं. आणि अशा याकूब खाननं विचार केला, अरे एकटा असा 2 हातामध्ये 2 दानपट्टे घेऊन त्या ठिकाणी लढतोय. पाठीमागून गेला, गोळ्या झाडल्या. बाजीप्रभू देशपांडे खाली कोसळले होते. आणि खाली कोसळलेले बाजीप्रभू देशपांडे आपल्या विचारत होते, मावळ्यांना विचारत होते, गवताच्या गंजा पेटल्या गेलाय का, तोफांचा आवाज झालाय का. आणि त्या वेळेला सैनिकांनी सांगितलं, त्या मावळ्यांनी सांगितलं, म्हणे अजून गवताच्या गंजाही पेटला नाही आणि तोफांचा आवाजही आला नाही. बाजीप्रभू देशपांडे मनाशी म्हणू लागले, उठ बाजी, तुला उठावं लागेल, आणखीन तुझा राजा गडावरती पोहोचला नाही, तुला उठावं लागेल बाजी. पुन्हा एकदा मूठ आवडली महाराज. हातामध्ये दानपट्टा घेतला. पहिले तलवार चालवत होते, 2 हातामध्ये 2 तलवार घेऊन 500-550 गनिमी एकट्यानं ठार केले होते. आणि आता दानपट्टा हातामध्ये घेऊन 200 ते 250 गनिमी पुन्हा त्यांनी काय केले, या जखमी स्थितीमध्ये काय केले, ठार करून टाकले महाराज. आणि ते बाजीप्रभू देशपांडे आता खाली पडलेले आहे. अंगातलं सगळं रक्त आता संपत आलं होतं. आणि आता ते विचारत होते मावळ्यांना, सांगा खरं सांगा, गवताच्या गंजा पेटलाय का आणि तोफांचा आवाज झालाय का. त्यावेळेला मावळे सांगत होते, अजून नाही आवाज झाला. त्या बाजीप्रभू देशपांड्यांना आवाज ऐकायचा होता, आवाज ऐका होता, तोफांचा आवाज ऐकायचा होता. जगण्यासाठी ऐकायचा होता का मरण्यासाठी ऐकायचा होता. मरण्यासाठी ऐकायचा होता. याला म्हणावं मंगल मरण. आणि तिकडं गवताच्या गंजा पेटल्या गेल्या, तोफांचा आवाज झाला, वास माझ्या राजगडावरती सुखरूप पोहोचलं, माझं राजगडावरती सुखरूप पोहोचलं, माझं जीवन खरी अर्थाला धन्यतेला प्राप्त झालं. आणि अशी माती उचलली आणि स्वतःच्या आसारा मस्तकाला लावली. आणि जेवढे मावळे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मावळ्यांना 2 हात जोडून बाजीप्रभूंचे शब्द हेच असतील, कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. बाजीप्रभू देशपांड्यांच्या खुनानं, त्या खून म्हणजे आसारा त्यांचं रक्त, त्यांच्या आसारा रक्तानं ती आसारी घोडखिंड काय झाली, पावन झाली. म्हणून तिचं नाव काय पडलं, पावर खिंड पडलं महाराज. असे मावळे, जीवाला जीव देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाले होते. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं होतं. खरं तर लग्नाच्या अक्षरात घेऊन ते व्यक्तिमत्व आलं होतं. तार तार चालत होतं, पायतानाचा कर्कचा आवाज येत होता. आणि असं व्यक्तिमत्व ज्या वेळेला आलं महाराज, आणि त्या व्यक्तिमत्वाला पायतान काढले होते. जिजाऊ आईसाहेब बसलेले होत्या, शेजारी छत्रपती शिवाजी महाराज विराजमान होते. आलेल्या व्यक्तिमत्वाला तिरवार मुद्रा केला आणि अक्षरा त्यांच्या हातामध्ये दिल्या. राजा लगीन आहे बरं साहेबाचं, तुम्हाला यावं लागेल. राजाने विचारलं, तिथी कोणती, तिथी सांगण्यात आली. आणि मग त्यावेळेला राजा म्हणताय, या लग्न विधीला येणं आमचं अशक्य आहे. अशक्य आहे काय झालं म्हणे, आताच आसारी आई साहेबांनी आमच्यावरची जबाबदारी दिली. म्हणे काय जबाबदारी दिली, कोणाला गडसर करण्याची जबाबदारी दिली. राजा तुम्ही जाणार कोणाला गडसर करण्यासाठी. हो मी जाणार. मग आम्ही काय कामाचे. आणि मग त्यावेळेला राजांचे शब्द आहे, हो तुमच्या तर मुलाचा विवाह आहे ना. आणि त्या बलदंड व्यक्तिमत्वाच्या मुखातून शब्द निघाले, राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. सर्वांना माहिती आहे महाराज, ते व्यक्तिमत्व दुसरं तेसर कोणतं नाही, नरवीर तानाजी मालुसरे. असे मावळे भेटले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना. अनेक मावळे भेटले महाराज. आणि ऐका, या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. आणि आता
आता सिंहासनावरती बसण्या विराजमान होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जाऊ लागले आणि पहिला पाऊल ज्या वेळेला त्यांनी पायरीवरती ठेवला, गळगळ गळगळ डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणे मला या पायरीमध्ये माझा कोण दिसतोय? शिवबा काष्टी दिसतोय, इथं माझा तानाजी दिसतोय, इथं माझा बाजी दिसतोय. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं काय झालं? स्मरण झालं. असा रयतेचा राजा आणि त्या रयतेच्या राजापर्यंत आता निरोप दाखल झाला का तुकोबारांची कीर्ती त्यांच्यापर्यंत जाऊन दाखल झाली महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं त्या तुकोबारांची आसारी परिस्थिती, प्रापंचिक आसारी स्थिती ही फार आसारी काय घालवलेली आहे. आपण त्यांच्यासाठी काहीतरी काय पाठवावा, नजरांना पाठवा. सेवकांना पाचारण केलं होतं. 8:30 वाजून 2 मिनिटं झाले होते महाराज. सेवक आता दाखल झाले होते आणि असे सेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं तुकोबांच्या घरी जा, हा नजराणा तुम्ही त्यांना पोहोचवा. आणि असे सेवक निघाले महाराज. तुकोबारांसाठी नजराणा घेऊन निघाले आणि तुकोबारा नुकतंच आपल्या घरी आले होते आणि आता तुकोबारांचं भजन सुरू होतं. बरं, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, हो रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आता तुकोबारांच्या घरी येऊन काय झाले? दाखल झाले महाराज. आणि सर्व सारे हिरे माणिक मोती सर्व काही घेऊन आले आणि तुकोबारांच्या घरी ते त्यांनी सर्वच्या सर्व उतरवलं महाराज. आणि मग तुकोबांनी ते पाहिलं महाराज. तुकोबाने पाहिलं. म्हणे काय? म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी हा नजराणा पाठवलेला आहे. आणि त्या प्रसंगाला तुकोबारांच्या मुखातून असारे काही अभंग बाहेर पडले. दिवट्या छत्री घोडे हे तो वयात न पडे. सेवक म्हणू लागले कुणाचा नजराणा तुम्ही पाठीमागं पाठवता? तुम्हाला माहिती आहे म्हणे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुकोबारा म्हणले मुंगी आणि राव आम्हा सारखा महात्म्याचं जीवन असं असतं महाराज. महात्मा भगवंताशिवाय भगवंताखेरीज कोणत्याही व्यक्तीला महत्व देत नाही महाराज. महात्मा भगवंताखेरीज कोणत्याही प्रसंगाला किंमत देत नाही आणि महात्मा भगवंताखेरीज कोणत्याही वस्तूला किंमत देत नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्याला जर एखादं जर सोनं घेऊन आला असं आपण काय म्हणलो असतो? भाऊ आताचा भाव किती आहे? किती आहे भाऊ दादा? किती भाव चालू आहे? रोज बदलत चालला महाराज. त्याला 1:45 पर्यंत काहीतरी गेला आहे ना असा. आणि एवढं जर सोनं जर आपल्या जर घरी आलं असतं आपण काय केलं असतं? काय केलं असतं? खरं सांगा. काय केलं असतं? आपण ठेवून घेतला असतं. मला ठेवून घेतला असतं ना. अरे म्हणून तर तुकोबांना वैराग्यवान आपण त्या ठिकाणी म्हणतो. वैराग्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं तुकोबांचं नाव त्या ठिकाणी येतं महाराज. असा नजराणा जो पाठवलेला होता त्या नजराचा स्वीकार केला नाही महाराज. आणि उलट पक्षी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय अभंग लिहिले आणि जाऊन सांगा तुमच्या राजाला आमचा निरोप तुमच्या राजाला आहे. खरं तर राजाने आम्हाला हा नजराणा पाठवला. त्यांच्या अंतःकरणाला हेतू आहे. आम्ही काय असावं? सुखी असावं. पण आमचा निरोप तुमच्या राजाला सांगा. आम्ही सुखी असावं जर त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी काय करावं? आणि तो भाव व्यक्त करत असताना तुकोबांच्या श्रीमुखातून अभंग बाहेर पडला आणि त्या अभंगातून असाला प्रारंभ आहे. काय आहे प्रारंभ? ऐका सर्वजण.